काय आहे नवीन अपडेट, काय करायचंय, का पैसे जमा होणार नाही, पैसे जमा होण्यासाठी काय करावं लागेल हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा YK डिजिटल मराठीमध्ये। तर मित्रांनो, खूप लोकांचे फॉर्म आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खूप लोकांचे फॉर्म आता मंजूर देखील झालेले आहेत। ज्यांचे पेंडिंग मध्ये आहेत त्यांचे देखील लवकरच अप्रूव्ह होणार आहे। तर मित्रांनो, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांनी आता एक लास्ट स्टेप आहे ती तुम्हाला कंप्लीट करावी लागेल, तरच तुम्हाला 1,500 रुपये प्रतिमाह चालू होणार आहे। आणि जसं की सरकारच्या नवीन GR नुसार 17 ऑगस्ट पर्यंत पहिला हप्ता येण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, कसलाही विलंब न करता थेट व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणतं नवीन अपडेट आहे आणि जे तुमचं ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे हे तुम्हाला चेक करायचंय हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, शेजारी येणारे जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून नवीन जे येणारे व्हिडिओचे अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचले जातील। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं जे आहे तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर ना तुम्हाला तिथं सर्चमध्ये टाकायचं आहे माय आधार लॉग इन। माय आधार लॉग इन क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला जी पहिली ऑफिशियली वेबसाईट दिसणार आहे तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। येस, याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण ऑफिशियली इंटरफेस दिसेल myAadhar.udai.gov.in चा। तुम्ही ती वेबसाईट पूर्ण स्क्रोल करून पाहू शकता की त्याच्यामध्ये आपण काय काय चेंज करू शकतो किंवा ती वेबसाईट कशा रिलेटेड आहे। त्याच्यानंतर ना तुम्हाला अंगठ्याच्या खालचा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर तिथं एंटर करायचा आहे, OTP तिथं एंटर करायचा आहे, त्याच्यानंतर ना लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डची पूर्ण स्क्रीन दिसेल। राईट हँड साईडला टॉपला जर तुम्ही प्रोफाईलवरती क्लिक केलं तुम्हाला तुमचं आधार कार्ड फ्रंट आणि बॅक साईड बोथ वे दिसेल। त्याच्यानंतर आपलं जे मेन काम आहे ते आपल्याला आहे बँक सीडिंग स्टेटस, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला पाहिजे की तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक आहे का। जर असेल तर तिथं ॲक्टिव्ह स्टेटस दिसेल, नसेल तर तिथं इनॲक्टिव्ह असा स्टेटस दिसेल। इनॲक्टिव्ह जर स्टेटस असेल तर मित्रांनो तुम्हाला ते ॲक्टिव्ह करून घ्यावं लागेल, नाहीतर तुमचे 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत। तर याच्यासाठी ते लिंक कसं करायचं, तर लिंक करण्यासाठी मित्रांनो ऑनलाईन कुठलाच पर्याय नाही आहे। एकतर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागणार आहे किंवा तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जावं लागणार आहे। बँकेमध्ये जाऊन त्यांना फक्त एवढंच सांगायचं की माझी बँक ही माझ्या आधार कार्डला लिंक नाही आहे, तर तेवढी मला लिंक करून द्या। केल्यानंतर ते 3 ते 4 दिवसात अपडेट होतं। 3 ते 4 दिवसानंतर पुन्हा तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करून ते ॲक्टिवेट झालं आहे का हे तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, धन्यवाद।